लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। वरपाडे इथं अवैध वाळू उपशावरून तणाव, ग्रामस्थांचा वाळू तस्करांवर गंभीर आरोप, मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी। महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की, मोबाईल हिसकावून व्हिडिओ डिलीट केल्याचा आरोप, तहसीलदारांना निवेदन। शिंदखेडा तालुक्यातील वरपाडे गावाजवळ तापी नदी पात्रातून सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपशावरून ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत तहसीलदारांकडे तक्रार अर्ज सादर केलाय। संबंधित वाळू तस्करांवर तातडीने कारवाई करून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तक्रारीनुसार वरपाडे हद्दीतील तापी नदी पात्रातून शिरपूर तालुक्यातील टेंभे गावाकडील 30 ते 35 ट्रॅक्टरद्वारे गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबाबत ग्रामस्थांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना कळवून कारवाईचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा करण्यात आला। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार 2 जुलै रोजी पुन्हा मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्राम महसूल अधिकारी घटनास्थळी गेले। त्यावेळी अनेक ट्रॅक्टर तिथून निघून गेले असले तरी काही ट्रॅक्टर जागेवर आढळून आले। तक्रारीत पुढे नमूद करण्यात आलं आहे की काही वेळानं टेंबे गावाकडून 60 ते 70 जणांचा जमाव घटनास्थळी आला। त्यांनी महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून त्यांचा मोबाईल हिसकावून घेत व्हिडिओ डिलीट केला, तसेच उपस्थित ग्रामस्थांनाही धमकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। संबंधित ग्रामस्थांनी वाळू तस्कराविरोधात अवैध वाळू उपशांचा पंचनामा करून वाळू व वाहने जप्त करावीत, दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी, तसेच संघटित गुन्हेगारीच्या स्वरूपामुळे मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनातून केली आहे। अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। भूषण पवार, मुख्य संपादक, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। आज आम्ही वरपाडा गावाचे ग्रामस्थ काल तापी नदी पात्रामध्ये मोजे, टेंबे, वरवाडे आणि इतर तालुका शिरपूर या गावातील नागरिक त्यांनी साधारणतः 30 ते 40 ट्रॅक्टर आमच्या तापी नदी पात्रात उतरवून अवैधपणे वाळू उत्खनन करून वाळूची तस्करी करण्याच्या प्रयत्नात ते होते। आम्ही ग्रामस्थ आणि ग्राम महसूल अधिकारी यांना घेऊन संबंधित ट्रॅक्टरांकडे गेलो असता ग्रामविस्तार अधिकारी आणि ग्रामस्थांना बघून काही ट्रॅक्टर वाळूसह पडून गेले, परंतु त्यावेळेस संबंधित ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला कळविले की असं असं ही घटना घडते। त्यांनी 5 ते 6 वेळेस फोन करूनही पोलीस यंत्रणा आमच्या मदतीला आली नाही। त्यानंतर साधारणतः 15-20 मिनिटात टेंबे गावाकडून जवळजवळ 100 लोकांचा जमाव जमून त्यांनी गैरकृत्य करण्याच्या इराद्याने संघटितपणे वरपाडा गावाच्या ग्रामस्थांवर आणि ग्राम महसूल अधिकारी यांच्यावर हल्ला करून धक्काबुक्की केली आणि या घटनेचा निषेध व्यक्त करून आम्ही आज तहसीलदार शिंदखेडा यांना तसेच महाशय पोलीस निरीक्षक शिंदखेडा यांना संबंधित आरोपींविरुद्ध मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक शासन करावं आणि त्यांनी टेंबे शिवारामध्ये अवैधपणे वाळू साठा जमा केलेला आहे, तर त्याचा पंचनामा करून त्यांच्यावर योग्य ते दंडात्मक कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा आणि आपल्या जिल्ह्यातलं तालुक्यातलं जे काही शांतता आणि सुशासन आहे त्याची प्रचिती नागरिकांना द्यावी अशी आम्ही आज महाशय तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला लवकरात आम्ही ऍक्शन घेऊ आणि संबंधित योग्य कारवाई करू असं आश्वासित केलेलं आहे। जे काय वाळूचं अवैधरित्या उत्खनन चालू आहे त्या बाबतीत अतिशय निंदनीय आहे, कारण टेंबे, शिरपूर तालुक्यातील टेंबे, भरवाडे या गावातील जे वाळू तस्कर आहेत त्यांनी तापी नदीच्या पात्रात येऊन वाळूचं उत्खनन केलं। 40-45 ट्रॅक्टर त्या ठिकाणी वाळू उत्खनन करतात हे जेव्हा आम्हाला गावकऱ्यांना समजलं त्यावेळेस आम्ही ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामस्थ त्या स्पॉटवरती गेलो असता बाकीचे ट्रॅक्टर पळून गेले आणि जे बाकीचे राहिले होते त्यांनी आमच्याशी वाद घातला। ग्राम महसूल अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली, गावकऱ्यांना धक्काबुक्की केली। तोवर तिकडनं टेंबे गावाकडून 40-50 लोक आले, त्यांनी आमच्याशी धक्काबुक्की केली, जीवे मारण्याची धमकी दिली, गावात घुसून मारू अशा विविध प्रकारच्या धमक्या दिल्या। त्यांच्याकडे हत्यार वगैरे सगळं होते।
ही बाब आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदनाद्वारे सांगितली. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई व्हावी ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे. काही करू शकणार नाही. आणि त्यांनी रागरोजपणे सांगितलं की आम्ही हप्ते देतो प्रांत साहेबांना, तहसीलदार साहेबांना, कोणी अधिकारी या ठिकाणी येणार नाही. आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पोलिसांना फोन केला, पण पोलिसांनी त्यावेळेस आम्हाला गाडी पाठवली नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.